नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत जागतिक मलेरिया दिवसाबद्दल. आज 25 एप्रिल आहे आणि आज जागतिक मलेरिया दिवस आहे. तर एकंदरच भारत मलेरिया आणि मलेरिया दिवस या संबंधीचे फॅक्ट्स आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याच नावाचा फेसबुकवर ग्रुपही आहे, तो सायमल्टेनियसली फॉलो करा. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. तर जागतिक मलेरिया दिवस दरवर्षी हा साजरा केला जातो. एकंदरच मलेरिया संबंधीची अवेअरनेस आणि मलेरिया संबंधी काय काळजी घेतली पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचं आयोजन केलं जातं. या वर्षाची जी थीम आहे ती झिरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी. 2019ला पण तुम्हाला हीच थीम सापडेल. तर थीम फॉर वर्ल्ड मलेरिया डे 2020 झिरो मलेरिया स्टार्ट विथ मी, हे याचं लोगो आहे बघा. झिरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी हे पण वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला दिसतं. याच्या नावाचं म्हणजे ह्याचा जो काही मतितार्थ आहे तो असा आहे की आपलं जे बिहेवियर आहे ते बिहेवियर आपल्याला चेंज करायचं आहे. मूवमेंट डेडिकेटेड टू ड्रायव्हिंग ॲक्शन्स अँड मेकिंग चेंज, दिस स्टार्ट्स विथ यू. ओके, तर आपल्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे की मलेरिया आपल्याला माहीत आहे की ना, मच्छर आणि ते सगळ्या गोष्टी, मॉस्किटोज आणि मग साचलेलं पाणी नसावं वगैरे वगैरे. आणि मलेरिया दुसऱ्या एका गोष्टीमुळे पण चर्चेत आहे, तो म्हणजे हायड्रोक्लोरोक्विन जे आहे ते आपण बघितलं होतं की कोविड-19 याच्यामध्ये मलेरिया ड्रग्सचा वापर केला जातो. तिच्यामुळे पण मलेरिया आपल्यासाठी परीक्षेकरता महत्त्वाचं आहे की ज्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता हे झिरो मलेरिया जे कॅम्पेन आहे ते झिरो मलेरिया कॅम्पेन पहिल्यांदा लॉन्च झालं होतं 2014मध्ये. सेनेगल नावाचा जो देश आहे तिथं सुरू झालं होतं बघा. आणि ऑफिशियली नंतर आफ्रिकन युनियन समिटमध्ये पण ते आलं आणि सर्व आफ्रिकन हेड्सनी जुलै 2018मध्ये त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. तर एकंदरच आफ्रिकन सब सहारन कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर मलेरिया आहे आणि म्हणून हे सेनेगलमध्ये 2014पासून सुरू होतं. तर तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मलेरिया डे जो आहे तर त्याची जी सुरुवात होते ती 2007पासून होते. आणि जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे तिचं 60वं सेशन होतं 2007मध्ये आणि तेव्हापासून मलेरिया डे सुरू होतो आपला. आणि याचं सगळं हे आहे की अंडरस्टँडिंग अँड एज्युकेशन ऑफ द डिसीज, म्हणजे मलेरिया समजून गेलं आणि मलेरियाचं जे काही त्याच्याबद्दलचं एज्युकेशन फॅक्ट्स आहेत ते सगळे लोकांपर्यंत पोहोचवणं. आता मलेरिया डे जो होता तो सुरुवातीला 2001पासून साजरा व्हायचा, परंतु तो आफ्रिका मलेरिया डे असा साजरा व्हायचा, कारण आफ्रिकेमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर मलेरियाचे पेशंट आणि मलेरियामुळे डेथ होतात. तर मलेरियात हा 2001मध्ये साजरा व्हायला सुरुवात झाली होती आफ्रिका मलेरिया डे नावानी. आणि नंतर 2007मध्ये तो जागतिक स्तरावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आणला आणि त्याला वर्ल्ड मलेरिया डे, जागतिक मलेरिया दिवस साजरा व्हायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की प्लाझ्मोडियम पॅरासाईटमुळं हा मलेरिया होत असतो. आणि मलेरियल व्हेक्टर्स जे आहे ते ॲनोफिलस मॉस्किटो जी आहे तिच्यामुळे ते होतं, फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो. ओके, ती मलेरियासाठी व्हेक्टरचं काम करते. इन्फेक्टेड मॉस्किटो माणसाला चावला की त्याच्यानंतर माणसाला मलेरिया होतो. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा खूप महत्त्वाचा MCQ आपल्याकरता. WHO ऑफिशियली फक्त या 4 डिसिजेससाठी ग्लोबल अवेअरनेस डे डिक्लेअर केलेले आहेत: HIV एड्स, TB, मलेरिया आणि हिपॅटायटिस B. मलेरियाचा तर आज आहे 25 एप्रिल. तर तुम्ही मला या 3 डिसिजेसचे दिवस कधी साजरे केले जातात ते तुम्ही मला सांगा. HIV एड्स, TB आणि हिपॅटायटिस. ओके, खूप काही कठीण नाही आहे, बऱ्याचदा आपण याच्यावर चर्चा केलेली आहे. ओके, तर WHO फक्त या 4 आजारांसाठीच जागतिक जागरूकता दिवस साजरा करतो, तेवढं एक लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे आता या मलेरियाच्या बाबतीत काही बेसिक फॅक्ट्स आहेत की आफ्रिका, त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका आणि आशिया याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा जो ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल एरिया जो आहे तिथं मोठ्या प्रमाणावर मलेरिया सापडतो. आणि मॉस्किटो बॉर्न डिसीज आहे हा, ब्लड डिसीज प्लाझ्मोडियम पॅरासाईटमुळे होतो. याच्यामध्ये काय असतं की बाईट ऑफ इन्फेक्टेड फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो ती जर चावली तर आपल्याला मलेरिया होतो. 4 प्रकारच्या मलेरिया पॅरासाईट आहेत की त्या माणसाला इन्फेक्ट करू शकतात. एक प्लाझ्मोडियम वायवेक्स, प्लाझ्मोडियम ओव्हल, प्लाझ्मोडियम मलेरिये आणि प्लाझ्मोडियम पाल्सीपारम. तर याच्यामधल्या 2 ज्या काही कॉमन आहेत खूप इन्फेक्शन, तर प्लाझ्मोडियम फाल्सीपारम आणि प्लाझ्मोडियम वायवेक्स या 2 खूप कॉमन आहे की ज्या माणसाला इन्फेक्ट करतात. त्याच्यानंतर आता प्लाझ्मोडियम पाल्सीपारम जे आहे तर ते मोर सिव्हिअर आहे, गंभीर स्वरूपाचं आहे, ज्याच्यामुळे मृत्यू होण्याचा जे चान्सेस असतात डेथ होण्याचे ते खूप जास्त असतात.
तर हे दोन लक्षात ठेवा. प्लाझ्मोडियम पाल्सीपारम आणि प्लाझ्मोडियम वायवेक्स या दोघी खूप कॉमन आहे. त्यातल्या त्यात पण प्लाझ्मोडियम पाल्सीपारम जे आहे ते डेथपर्यंत घेऊन जाऊ शकतं, जास्त डेंजरस असतं. आणि त्याच्यानंतर हे काय करतात की जे इन्फेक्टेड मॉस्किटो असतात ते माणसाला चावतात आणि ते काय करतात, ते जे पॅरासाइट्स असतात ते ब्लड स्ट्रीममध्ये सोडून देतात आणि मग ते लिव्हरपर्यंत ते ट्रॅव्हल करतं आणि मग तिथं ते मॅच्युअर झाल्यानंतर जवळपास 48 ते 42 तासामध्ये सिम्पटम दिसायला सुरुवात होते. आणि हिच्यामध्ये मग टिपिकली सिम्पटम्स जे काय आहेत, फीवर, चिल्स आणि त्या सगळ्या गोष्टी, काही काही असे असतात तिच्यामधले की ते वर्षभर पण डॉर्मंट राहतात बॉडीमध्ये, म्हणजे इन्फेक्शन दाखवत नाही आणि ते बॉडीमध्ये असतात मलेरियल पॅरासाईट. आता भारतामध्ये मलेरियाचे जे काही प्रोग्राम्स आखले गेले त्याच्यात 1953 नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम, राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम आखला गेला, ज्याच्यामध्ये DDTवर फोकस होता. DDTचं स्प्रे करायचं आणि 5 वर्षानंतर बऱ्यापैकी जे काही ॲन्युअल इन्सिडेंट्स होते मलेरियाचे कमी झालेत. परंतु DDTवर पण DDTचा मोठा इश्यू आहे, तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये वाचता, हा ना. नंतर आपण काय केलं की नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम 1958 म्हणजे 5 वर्षानंतर आपण लॉन्च केला. याच्यामध्येही मलेरियाच्या केसेस आपल्याला खूप कमी आढळून आल्या. बघा, सुरुवातीला होता नियंत्रण होतं फक्त, नंतरच्या काळात आपण जे केलेलं आहे ते म्हणजे इरॅडिकेशन आहे. तर या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे. सुरुवातीला नियंत्रण करायचं होतं, नंतर इरॅडिकेट करणं म्हणजे कंप्लीट नष्ट करणं त्याला 58 त्याच्यानंतर 1967 काय झालं, हे जे मॉस्किटोज आहे, मच्छर जे आहेत, त्यांनी रेजिस्टन्स निर्माण करून घेतला इन्सेक्टिसाईड आणि त्या सगळ्यांच्या अँटीमलेरिया ड्रगच्या अगेन्स्ट, आणि तिथून परत हा जो डिसीज आहे तो वाढायला सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर भारताने 1997 वर्ल्ड बँकेबरोबर एक करार केला आणि त्यांच्याबरोबर मलेरिया कंट्रोल प्रोजेक्ट लॉन्च केला. मग तिच्यात आपला भागीदार वर्ल्ड बँकसुद्धा होती. 2003 मलेरिया कंट्रोल जो होता तो आपण दुसऱ्या व्हेक्टर बॉर्न डिसीजबरोबर मर्ज करून टाकला आणि नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, जिच्यात बाकीचे पण व्हेक्टर बॉर्न डिसीज होते मलेरियासारखे, ते 2003 नंतर त्याच्याबरोबर मर्ज झालं ते आणि हा प्रोग्राम एक पुढं आला. 2005 नॅशनल रूरल हेल्थ मिशन NRHM जे होतं, तर तिच्यामध्ये व्हेक्टर बॉर्न डिसीज मलेरियासारखे ते कंट्रोल करण्यासाठीचं प्रोव्हिजन 2005 करण्यात आलं. 2017 नॅशनल स्ट्रॅटेजिकल प्लॅन फॉर मलेरिया इलिमिनेशन हा लॉन्च करण्यात आला की 2022 मलेरिया इलिमिनेट करायचा. तर त्याच्यावर आता काम सुरू आहे सध्या. 2017 ते 2022 हा 5 वर्षाचा नॅशनल स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे फॉर मलेरिया इरॅडिकेशन. दुसरं म्हणजे ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो जर बघितला नसेल तर नक्की बघा. मलेरिया इलिमिनेशन रिसर्च अलायन्स इंडिया असं यांनी केलेलं आहे, दॅट इज मेरा इंडिया. मलेरिया इलिमिनेशन रिसर्च अलायन्स, मेरा इंडिया, इट इज रिलेटेड विथ मलेरिया. एवढं लक्षात ठेवा, जर परीक्षेत विचारलं तर MCQ म्हणून हे एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता WHO काय म्हणतं आहे, WHOने सांगितलेलं आहे की 5 वर्षाच्या खालील मुलं, जवळपास 67% मुलं जे आहेत त्यांच्या ज्या काही डेथ होतात 5 वर्षाखालील मुलांच्या, त्या 67% डेथ मलेरियामुळे होतात. 2018चा रिपोर्ट आहे WHOचा. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे 2014 ते 2018 तिच्यात कसल्याही पद्धतीने नवीन इन्फेक्शनमध्ये डिक्रीज आपल्याला दिसत नाही. मलेरिया सस्टेन होतो आहे आणि हे आपल्यासाठी चिंतेचं कारण आहे, हेही WHO म्हणतं. असे प्रश्न विचारले जातात बघा. 2014 ते 2018 मलेरियाचे केसेस कमी होत गेले असं ते विचारणार. चुकीचं स्टेटमेंट, कारण त्यांनी सांगितलं नो डिक्रीज इन न्यू इन्फेक्शन्स. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे युनायटेड नेशनचा चिल्ड्रन फंड जो आहे युनिसेफ, त्यांनी म्हटलेलं आहे की दर 2 मिनिटाला मलेरिया केम्स लाईफ ऑफ अ चाइल्ड अंडर एज 5, म्हणजे अंडर एज 5 दर 2 मिनिटाला एक डेथ होते. तेवढं एक लक्षात ठेवा ॲज पर युनिसेफ. आणि ती कुणामुळे होते तर मलेरियामुळे होते. दर 2 मिनिटाला एक अंडर 5 चाइल्डची डेथ ड्यू टू बिकॉज ऑफ मलेरिया युनिसेफ म्हणत आहे. आता 2000 ते 2014 जर तुम्ही बघितलं तर मलेरियाची जी काही डेथ होत होती तिची जवळपास 40% तिच्यामध्ये कमी दिसून आलेली आहे, असं वर्ल्ड रिपोर्ट 2019 सांगतो, जो 2018च्या आपल्याला आकडे देतो. मोर दॅन 1 बिलियन पीपल डाईड इन मलेरिया इन 2018, हा ना. मग तुम्ही याच्यावर कम्पेअर करू शकता कोविड-19 बरोबर, हा ना. त्याच्यानंतर पुअर आणि वल्नरेबल यांच्यासाठी कायमस्वरूपी थ्रेट असतो मलेरिया, कारण ही जी लोक जिथं राहतात तिथली जी परिस्थिती असते, स्लम असतात, तिथं मोठ्या प्रमाणावर याचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस असतात. आणि मलेरिया हे एक 8 ग्लोबल पब्लिक कॅम्पेनपैकी एक आहे जे WHO चालवतं.
WHO चे 8 ग्लोबल पब्लिक हेल्थ कॅम्पेन कुठले कुठले आहेत? एक मलेरिया, दुसरं वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे म्हणजे ट्युबरक्युलोसिस, एड्स वर्ल्ड एड्स डे, वर्ल्ड हिपेटायटिस डे, वर्ल्ड नो टोबॅको डे, वर्ल्ड इम्युनायझेशन वीक, वर्ल्ड ब्लड डोनर डे आणि वर्ल्ड हेल्थ डे. तर टोटल 8 झालेत बघा. ट्युबरक्युलोसिस, एड्स, हिपेटायटिस, नो टोबॅको, इम्युनायझेशन, ब्लड डोनर, वर्ल्ड हेल्थ, मलेरिया. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मालावी हा जो देश आहे हा पहिला देश आहे ज्यांनी वॅक्सिनेट केलं मलेरियाच्या अगेन्स्ट आणि वॅक्सिन घेऊन आलेलं आहे. त्या वॅक्सिनचं नाव आहे RTS मॉस्क्युरिक्स. आता हे मॉस्क्युरिक्स त्याचा ट्रेड नेम आहे. तर हे एक लक्षात ठेवा. RTS मॉस्क्युरिक्स मालावी नावाचा देश आहे ज्यांनी हे वॅक्सिन आणलेलं आहे. त्याच्यानंतर ओडिसामध्ये पण भारतात एक प्रोग्राम चालवला जातो, दुर्गमा अंचलरे मलेरिया निराकरण इनिशिएटिव्ह. तर हे दुर्गमा अंचलरे मलेरिया निराकरण ओडिसा राज्याचं आहे, ते एक लक्षात ठेवा. आणि यांचा एम आहे की सर्व्हिसेस डिलिव्हर करायच्या मोस्ट इनॲसेसिबल आणि हार्डेस्ट हिट पीपल ऑफ द स्टेट. जिथं सुविधा जात नाही तिथं जाऊन लोकांना सुविधा द्यायच्या मलेरियाच्या बाबतीमध्ये. तर त्याच्यासाठीचा हा प्रोग्राम आहे. आणि याच्यामध्ये कोण कोण आहे तर ICMR याच्यामध्ये आहे. नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामच्या अंतर्गत हे येतं. ओडिसा अँड मेडिसिन्स फॉर मलेरिया व्हेंचर. तर एवढ्या सर्वांचा हा ओडिसातला प्रोग्राम आहे. तर हा लक्षात ठेवा. आणि मलेरिया संबंधीचे हे फॅक्ट्स लक्षात असू देत. आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात कारण कोविड-19मुळं हायड्रोक्लोरोक्विनमुळं सुद्धा मलेरिया परत चर्चेत आहे. तर स्पॉटलाईट बरोबर जोडलेला स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा.